म्हणजे याच वर्षी आपण जून फेस्टिवल, मान्सून फेस्टिवल हा जो म्हणजे फेस्टिवल होता त्यामध्ये आम्ही प्रोजेक्ट सादर केला होता. तर त्यामध्ये आम्ही गेम तयार केला होता लुडोचा. आणि त्या सुपर सिनियर कॅटेगरीमध्ये त्या लुडो गेमचा फर्स्ट प्राइज आम्हाला मिळालं. तर ते आता आम्ही तुम्हाला शो करणार आहोत स्क्रीन शेअर करून. आणि पहिल्यांदा आम्ही तुम्हाला एक चार्ट दाखवणार. पण त्याआधी आम्ही साधे म्हणजे स्टोरी लाईन सारखे आमच्याकडे काही प्रोजेक्ट्स आहेत ते तुम्हाला आम्ही शो करू. आणि त्यानंतर ते आम्ही कसे तयार केले आणि त्या टाइम पिरियड मध्ये आम्ही ते कसे लवकरात लवकर तयार होतील आणि त्यातील चुका कशा काय कमी करू शकतो. तर ते देखील तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. तत्पूर्वी आम्ही तुम्हाला ती स्क्रीन शेअर करतो, तुम्ही पाहू शकता. सगळ्या शाळांना विनंती आहे, आपले आपले हे सुरू करावेत. व्हिडिओ कॅमेरे सुरू करा. माईक बंद ठेवा. ओके. सर ते स्क्रीन दिसतंय का? हॅलो सर. स्क्रीन दिसतंय, ते प्रेझेंटेशन नाही आलं. स्क्रीन दिसतंय मला. पीपीटी सर, पीपीटी असेल बघा. नाही आली अजून, पीपीटी नाही आलेली स्क्रीनवरती. सर आता आली. आता आली बरं का. आता आली. ओके. फुल स्क्रीन कराल ती. हां. स्क्रीन का? हे काय दाखवतोस तू? वर्कबुक दाखवतोस ना? हां. झालंय. इकडे बघ. ओके. ओके. हो ओके. सर. वर्कबुक ना? गेल्या वर्षी तर सर आता गेल्या वर्षी ज्युनियर गर्ल्सचा आमच्याकडे प्रोजेक्ट होता. तर मग त्याचं आता आम्ही तुम्हाला पहिल्यांदा वर्कबुक दाखवू आणि त्यानंतर प्रोजेक्ट जो आम्ही केला होता तो दाखवतो. आणि त्यानंतर आमचा जो लुडो गेम तयार केला होता त्याची कोडिंग जास्त आहे आणि किचकट आहे, त्यामुळे आम्ही ती शेवटी म्हणजे शेवटी ठेवली आहे कारण की ती सहज समजते. तर अशा प्रकारे आमचं सर तुम्ही पाहू शकता की जे वर्कबुक होतं ते आम्ही तयार केलं होतं. म्हणजे पहिला दिवस म्हणजे पहिलं जे पेज आहे त्यामध्ये तुम्ही पाहू शकता गुरुजी एज्युकेशन फाउंडेशन असून त्यामध्ये आम्ही तंत्रज्ञानासोबत संस्कृतीचा वारसा जोडलेला आहे आणि त्या प्रकारे आम्ही पहिलं पृष्ठ जे आहे ते तयार केलं आहे. त्यानंतर शाळेचं नाव प्रगतीता म्हणजे रामगड तालुका मालवण जिल्ह्याचं नगर हे टायटल म्हणजे आम्ही दिलं आहे. त्यानंतर प्रोजेक्टचं नाव तुम्ही पाहू शकता, स्थानिक देवतेचा उत्सव, गट ज्युनियर, गटाचे नाव सुनीता विल्यम्स. त्याच प्रकारे सर तुम्ही पाहू शकता अनुक्रमाणिकामध्ये आम्ही प्रत्येक घटक जे आम्ही या वर्कबुक मध्ये फॉलो केले आहेत तर त्याची नावं हेडिंग तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्याचे पान क्रमांक देखील पाहायला मिळतील. हे अशा प्रकारे आहेत. त्यानंतर सर हे जे वर्कबुक आहे ते तयार करण्यासाठी तुम्ही जे मुद्दे दिले होते त्या मुद्द्यांच्या आधारेच आम्ही अशा प्रकारे वर्कबुक तयार केले आहे. त्याच्या समोर तुम्हाला हेडिंग दिसेल आणि त्याचा उपविषय जो आहे तो खाली अशा प्रकारे आम्ही मांडलेला आहे. मग त्यामध्ये पहिला जो आहे ते टीम तयार करणे. तर त्यामध्ये सहकारी निवडून त्यांची क्रमवार नावं तुम्ही पाहू शकता. आणि सर त्याच प्रकारे हा जो स्क्रॅच प्रोजेक्ट आहे तो आता कोणताही स्क्रॅच प्रोजेक्ट असू दे तो करण्यासाठी टीम वर्क पाहिजे. त्यामुळे टीम कशी तयार करायची किंवा निवडायची त्यासाठी आम्ही हा जे चार्ट आहे तो म्हणजे वर्कबुक मध्ये नोट केलं होतं. त्यानंतर सर तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे अ, 4 जण जर एका टीम मध्ये असतील तर कोडिंग, लेखन, साऊंड व त्याचबरोबर ज्या काही
शेवटपर्यंत जर काही चुका असतील तर त्या फाइंड आउट करण्यासाठी देखील विद्यार्थी असतो. तर मग त्याची आम्ही अशी टप्पे पाडले होते आणि अशा प्रकारे त्यांची नावं आम्ही लिहून घेतली होती. हे बघा सर, तुम्ही पाहू शकता. सर, भूमिका निर्धारण म्हणजे यामध्ये जे 4 मेंबर्स होते त्याचं प्रत्येकाचं काम जे आहे ते आम्ही येथे दर्शवलं होतं. त्यानंतर सर, विषय निवड. मी सर्वांना सांगू इच्छितो की विषय निवडताना आपण असा म्हणजे विषय निवडायचा आहे की तो विषय आपण सहज व सोप्या पद्धतीने मांडू शकतो. आणि समोर जो कोणी प्रेक्षक किंवा जे कोणीही प्रेक्षक असतील तर त्यांना तो विषय किंवा स्टोरी असू दे, अॅनिमेशन असू दे किंवा गेम किंवा ऍप्लिकेशन यापैकी जर जो कोणताही आपण प्रोजेक्ट तयार करू तो त्यांना सहजरित्या व सोप्या पद्धतीने म्हणजे पाहायला मिळावा. अशा पद्धतीने आपण विषय निवडून त्यानंतर प्रोजेक्टला सुरुवात करायची आहे. अ, आणि त्यानंतर विषय म्हणजे स्क्रॅच वरून आपल्याला मिळतात त्यापैकी आपण निवडून त्यानंतर आपण प्रोजेक्ट तयार करायचा आहे. स्पर्धेला त्यांनी विषय दिलेले आहे किंवा या स्पर्धेत तसेच विचारांची देवाणघेवाण हा दुसरा पान तुम्ही पाहू शकता. यामध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे माहिती अ, घेऊन ती ते लिहून काढली होती आणि ती तुम्ही समोर स्क्रीन शेअर वरती पाहू शकता. हे बघा अशा प्रकारे. त्यामधील दुसरा भाग म्हणजे विचार देवाणघेवाण मधील तो म्हणजे हा तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आमचा पहिला जे बॅकड्रॉप असेल ते झाल्यानंतर आम्ही काय दाखवणार आहोत तर ते सर्व लिहून त्यानंतरच आम्ही कोडिंगला सुरुवात केलेली होती. त्यानंतर सर तुम्ही पाहू शकता स्टोरी बोर्ड रेखाचित्र अशा प्रकारे आम्ही तयार केलं होतं की यामध्ये आम्ही जी बॅकड्रॉप्स किंवा बॅकग्राऊंड वापरू ती अ, तयार करण्यासाठी प्रथम आम्ही तयार करून घेतली आणि ती कशा प्रकारे कथानक दर्शवितो आहे. मग त्याला 1 2 3 4 जो क्रमांक आहे तो देऊन त्या प्रकारे ते बॅकड्रॉप्स किंवा बॅकग्राऊंड आम्ही शो केली होती. तर त्याची देखील लेखन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हे बघा सर, अशा प्रकारे सजावट आम्ही आता ज्या गणपती आसनावर बसल्यानंतर कशी असेल तर ती सजावट देखील येथे दाखवलेली आहे. आणि अशीच सजावट आमच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. हे बघा सर, तुम्ही पाहू शकता की प्रत्येक टप्प्याटप्प्यावरती जसं की गणपतीचे आगमन झाले की त्याच्यानंतर ते आसनावरती बसेपर्यंत प्रत्येक बॅकड्रॉप आम्ही पहिल्यांदा रेखाचित्र त्याची काढून घेतली होती आणि त्यानंतरच आम्ही बॅकड्रॉप मध्ये त्याचे रूपांतर केले होते. तसेच पूजा करणे तुम्ही पाहू शकता की कशा प्रकारे आम्ही हे रेखाटून म्हणजे पहिल्यांदा पाहिले होते. आता हा सर भजन करतानाचा मग त्यामध्ये लहान मुलं भट जी असेल ती आराधना करतायत गणपती देवांची. तर मग ते तुम्ही येथे पाहू शकता. त्यानंतर सर, स्प्राईट प्लॅनिंग. आता जर आपण कोणतीही गोष्ट किंवा स्टोरी जर आपण म्हटली तर त्यामध्ये स्क्रिप्ट आली आणि त्या स्क्रिप्टमध्ये जी काही पात्र असतील तर त्यांची नावं व त्यांचा स्वभाव वगैरे आम्ही कशा प्रकारे दाखवलं आहे त्याचं देखील आम्ही वर्णन या वर्कबुकमध्ये केलं होतं. ते तुम्ही पाहू शकता की त्यामध्ये माधव, केशव, पूर्वी, आई, गुरुजी, प्रिया इत्यादी पात्रे आपल्याला या स्टोरीमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर सर, पार्श्वभूमी आणि ध्वनी हा देखील एक मोठा रोल होता. कारण की स्टोरी तयार करून झाल्यानंतर त्याच्यामधील जो गॅप असतो त्या गॅपमध्ये आवाज म्हणजे साऊंड आपल्याला लावावा लागतो. तर तो त्याच प्रकारे जी पात्र बोलतायत त्यांच्यासाठी रेकॉर्डेड साऊंड आम्ही त्या लावलेला होता. तर त्याचे देखील लेखन आम्ही पहिल्यांदा करून घेतले होते आणि त्याच आधारे त्याच टप्प्याटप्प्याने आम्ही हा साऊंड म्हणजे लावलेला होता. म्हणजे थोडक्यात काय तुम्ही एक अख्खं नाटकच बसवलं, नाटक हो बसवलं सर. किंवा पिक्चरच बसवला तिथे, बरोबर आहे? येस, छान, गुड गुड. तुम्ही सर पाहू शकता हा जो आहे तो फ्लो चार्ट आहे. म्हणजे अ, एखादी आता स्टोरी किंवा ऍप्लिकेशन आम्ही बनवलं तर तो कोणते कोणते स्लाइड्स येतील आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे देखील आम्ही शॉर्टकट मध्ये म्हणजे शॉर्ट मध्ये पहिल्यांदा विस्तृत अशी माहिती दिली होती. तुम्ही पाहू शकता. हे बघा सर, आता यामध्ये ब्रॉडकास्टिंग कमांड्स किंवा ब्लॉक्स आहेत त्यांचा देखील आम्ही इथे वापर केला होता. ते तुम्ही पाहू शकता. हे बघा सर,
त्यानंतर प्रोजेक्ट करत असताना त्यामधील काही त्रुटी असतील तर त्या वेळोवेळी पाहणे ही आपण पहिल्यांदा सवय केली पाहिजे. हे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता हा मेन टप्पा येतो, म्हणजे सर तुम्हाला माहितीच असेल की 26 जून 2025 ते 15 जुलै 2025 हा एवढा कालावधी आम्हाला प्रोजेक्ट करण्यासाठी मिळाला होता. तर त्याचं आम्ही विभाजन कशा प्रकारे केलंय, हा टाइम लाईनचा जो नियोजन आहे, तर तो टाइम ट्रॅकर आम्ही त्याला म्हणतो, तर तो आम्ही अशा प्रकारे केला होता. म्हणजेच स्क्रॅच प्रोजेक्ट हा सर 2 तासात किंवा एका दिवसात होणारा भाग नाही आहे. त्याला पूर्ण प्लॅनिंग आणि तेवढाच दररोज वेळ द्यावा लागतो. रोज डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सने आपण तो स्क्रॅच प्रोजेक्ट करू शकतो. तर त्याचं आम्ही नियोजन कशा प्रकारे केलं होतं, तो फ्लोचार्ट आम्ही ते दाखवला आहे. मग त्यावेळी पहिल्या आठवड्यात आम्ही काय केलं, प्रत्येक दिवशी आम्ही काय काय काम केलं, त्याचे तुम्हाला बाजूच्या ब्लॉकमध्ये दिसेल, तुम्ही पाहू शकता. हे बघा सर, अशा प्रकारे या दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रत्येक दिवशी आम्ही काय केलं ते तुम्ही या बाजूच्या ब्लॉकमध्ये पाहू शकता. म्हणजे पहिल्यांदा टीम निवड झाल्यानंतर ते पूर्ण अंतिम स्टोरी होईपर्यंत आम्ही पूर्ण दिवसाचे टप्पे पाडून अशा प्रकारे आम्ही कामांची विभागणी केली होती. आणि त्यानंतरच आम्ही या स्क्रॅच प्रोजेक्टला सुरुवात केली होती. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. त्यानंतर सर, आता मी तुम्हाला सांगू इच्छितो, जेव्हा तुम्ही स्क्रॅचला सुरुवात करणार आहात तेव्हा कामाची विभागणी करा. 15 ते 20 दिवसाचे जे काम आहे त्याचे उत्तम नियोजन तुम्ही केल्यानंतर तुम्ही यशस्वी प्रोजेक्ट तयार करू शकता. आणि हा जो प्रोजेक्ट आहे तो ग्रुपने करायचा आहे, त्यामुळे सांघिक क्षमता ही त्या ग्रुपमध्ये असली पाहिजे. आणि सर्वांनी मिळून तो प्रोजेक्ट जर केला आणि त्यामधील अंतिम टप्प्यामध्ये जर काही त्रुटी असतील तर त्या फाइंड आउट केल्या आणि त्यावरती जर काम केलं तर तो बेस्ट प्रोजेक्ट म्हणून निवडला जाईल. आता सर तुम्हाला मी आता आम्ही जो आता म्हणजे प्रोजेक्ट केला होता त्याचे आता सादरीकरण तुम्हाला दाखवणार. स्क्रीनवरती अजून काही येत नाहीये. ओमतेज, तुम्ही प्रोजेक्ट दाखवताय का? हा जो स्थानिक देवतेचा उत्सव, हा जो प्रोजेक्ट आहे ते दाखवताय का तुम्ही? हो सर, तोच दाखवतोय सर. जरा ओके. नेटवर्कचा इश्यू आहे त्यामुळे जरा वेळ लागतो. मी करू का? माझ्याकडनं करू का प्ले मी? हो चालेल ना. हा, एक मिनिट, मीच प्ले करतो एकदा.
ओके, सॉरी. दिसतंय ना सगळ्यांना? हम्म. सगळ्यांना दिसतंय? कुणीतरी कन्फर्म करा फक्त एकदा. हो सर, दिसतंय. हा. हो सर. सुस्वागतम. माझ्या शाळेचे नाव प्रगत विद्या मंदिर रामगड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रोजेक्टचे नाव स्थानिक देवतेचा उत्सव. गटाचे नाव सुनीता विलियम्स. सहभागी विद्यार्थ्यांची नावे: 1. कुमारी पूर्वा गुरुदासजी कमळे. 2. कुमारी वैष्णवी नीरज गाडेगावकर. 3. कुमारी निर्वी पुनाजी गाडेगावकर. 4. सर. सर, आवाज येत नाही. यामध्ये मंदिरातील ग्रामदेवता, सजावट, प्रकाश योजना, पूजा, भजन इत्यादी बाबी दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केलेला आहे. आवाज येतोय ना? प्रोजेक्टला आवाज येतोय? चला रे गावकऱ्यांनो. अरे येतो पण कुठे? आपल्या स्थानिक देवतेची होय, उद्या होय. मंदिरात पूजा आहे, तर मंदिरात सजावट व प्रकाश योजना सुद्धा करायची आहे. हो, चला जाऊया सजावट करायला. अहो, ऐकता का जरा? गुरुजी आले आहेत. पूजेला सुरुवात करूया. बरं, ठीक आहे. पूजा झाली आहे. तुम्ही सगळ्यांनी दर्शन घ्या. आपण आरतीला सुरुवात करूया. आई, चल आपण बाप्पाचे दर्शन घेऊया. बाबा, तुम्ही पण या. आपण एकत्र दर्शन घेऊया. बाबा, मी सर्वांना प्रसाद वाट. काका, ही एवढी सुंदर मूर्ती कोणी बनवली? अगं, ही मूर्ती कोणी बनवली नाही आहे. ही गोष्ट तर खूप जुनी आहे. काका, मग आम्हाला ती गोष्ट सांगा ना. बरं थांब, मी सांगतो. पूर्वीच्या काळात लोक शेती करायचे आणि रात्रीच्या वेळी शेतातच झोपायचे. तेव्हा ती साक्षी आहे ना, तिच्या बाबांचे बाबा पूर्वी शेतातच झोपायचे. ते सुद्धा एकदा असेच रात्रीच्या वेळी जेवून झोपले होते. तेव्हा त्यांना पहाटे एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात गणपती बाप्पा आले होते व ते त्यांना असे म्हणाले की तुझ्या शेताच्या बाजूच्या जमिनीत बरोबर विहिरीच्या बाजूला माझी मूर्ती आहे. तेवढ्यात आजोबांना जाग आली व ते उठले. त्यांची देवावर एवढी श्रद्धा होती की त्यांनी ती गोष्ट खरी आहे की नाही यासाठी त्या जमिनीत खोदले व खरोखर त्यांना तिथे ही सुंदर मूर्ती सापडली व ती मूर्ती त्यांनी मंदिरात आणून ठेवली व त्या दिवसापासून सर्व गावकरी त्या मूर्तीची पूजा करू लागली. त्यानंतर ती मूर्ती आमच्या गावाची ग्रामदेवता झाली. तर दरवर्षी आम्ही या देवतेचा उत्सव साजरा करतो. अशी आहे या मूर्तीची कीर्तिवंत गोष्ट. बाबा, खरंच? हो बाळांनो. बरं गावकऱ्यांनो, तुम्ही सर्वांनी देवतेचे दर्शन घ्या. चला भजनाची तयारी करूया. भजनाला सुरुवात करूया. महाराष्ट्रामध्ये आजचा हा उत्सव निर्विघ्न पार पडला. हा, ओमतेज, या पुढे. यानंतर जर आम्ही प्रश्न यावरती जर असतील तर विचारू हा. शकता. आणि चालेल. त्यानंतर आम्ही लुडोचा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. चालेल. हो, तो आम्ही केलेला आहे.
आणि हा जो आता मी दाखवला तो ज्युनियर गटाचा प्रोजेक्ट होता. बरोबर आहे, बरोबर आहे. ल्युडोसाठी वेगळं प्रेझेंटेशन नाही आहे ना? प्रेझेंटेशन एवढ्यावरच होऊन जाईल आता, म्हणजे. हो चालेल, आम्ही लुडो डायरेक्ट सर आम्ही हा. प्रोजेक्ट तुम्हाला म्हणजे दाखवू शो करू. येस, येस. तर जर याच्यात काय शंका असेल तर विचारू शकता. हो, हो, नक्कीच. तर ज्या ज्या पण शाळा नवीन आहेत ना, आपली जयपूरची शाळा आहे, त्यानंतर आपले पहिल्यांदा स्पर्धेत भाग घेत आहेत मळेगावची शाळा आहे, त्याशिवाय NM घटवई स्कूल, हायस्कूल वडनेर, तुम्हाला काही शंका असतील, आणि त्या व्यतिरिक्त रबाळेची शाळा जी आहे, छत्रपती शाहू महाराज विद्यालय, तुम्हाला काही अडचण असली तर प्लीज विचारा. देववाडी, साळुंके सर, विद्यार्थ्यांना काही शंका असतील तर विचारू शकतात. विशेष करून. सर. हा, बोला बोला बाळ, बोल बोल. अजून किती टाइम लागणार आहे? कशासाठी रे? टाइम कशासाठी पाहिजे तुला? म्हणजे मला नाही कळलं. प्रोजेक्ट बनवायला. तेच तर सांगतायत ना ते. तेच तर सांगतायत ना, प्रोजेक्ट बनवण्यासाठी दररोज थोडं थोडं काम करायला लागेल तुम्हाला, बरोबर आहे? थोडं थोडं काम करायला लागेल. पहिले काय आहे, तुम्हाला स्टोरी लिहून काढायची. निबंध लिहिताना तुम्ही विषय दिल्यावर निबंध कसा लिहितो आपण? हो तुमचा काय विषय आहे प्रोजेक्टचा? तुम्ही नाव दिलंय ना? हो. काय विषय सांगशील का एकदा? दिवाळीचा आहे. दिवाळी थोडस चेंज करायचं चाललंय. अच्छा, अच्छा, बरं बरं. तुम्ही चेंज करायचं तर चेंज करा, काय काय प्रॉब्लेम नाही. सर या शंकेचं म्हणजे मी निरसन करू. हा, प्लीज फक्त प्लीज प्लीज बोल. सर आवाज येतो. आता आम्ही जो तुम्हाला प्रोजेक्ट दाखवला होता तो 19 दिवसाचा प्रोजेक्ट होता आणि या 19 दिवसामध्ये तो प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी आम्ही डे बाय डे काम करत होतो. आणि पहिल्याच दिवशी आम्ही शेवटच्या 19व्या दिवसापर्यंत आम्हाला काय काय करायचं आहे त्याचे टप्पे लिहून घेतले होते. आणि त्यानंतर एक एक टप्पा पूर्ण झाल्यानंतर त्याच्यानंतरचा पुढील टप्पा आम्ही घेऊन ते काम वेळोवेळी पूर्ण करत चालत होतो. त्यावेळीच हा प्रोजेक्ट पूर्ण झालाय. कारण की असंच स्क्रॅचचं काम चालतं. कारण की 1 आणि 2 दिवसामध्ये हा जो स्क्रॅचचा प्रोजेक्ट आहे तो होत नाही. त्यामध्ये शेवटपर्यंत ज्या काय त्रुटी असतात त्या सुधारण्यातच आपल्याला वेळ जातो. तर त्यासाठी 19 दिवसाचा म्हणजे जे टीम वर्क होतं ते 19 दिवसापर्यंत आम्ही काम केलं म्हणजे करत होतो आणि त्यानंतरच आम्ही यशस्वी झालो. धन्यवाद. ओके. हा, हा, विचारा विचारा, काय वाटतं ते विचारा. तुम्ही लिहायला लागले का? वाघमारे मॅम. ठीक आहे. हा सर बोला. हा, हा म्हटलं सर बोला. मुलांनी लिहायला सुरुवात नाही केली ना विषयाला घेऊन? हो हो हो, उद्यापासून चालू करतील लिहायला. आणि विषय आमचा जरासं अजून फायनल नाही केला. बर मग फायनल झाल्यानंतर सांगतो, उद्या तुम्हाला सांगतो आम्ही काय ते. बर बर, ठीक आहे. देववाडी, हा. साळुंके सर. साळुंके आणि सर ते तुम्हाला. हा किती तारखेपर्यंत हे करायचंय, सबमिट करायचंय सगळं? मॅम, सबमिशनचं तर आपण डेट घेतली आहे, कंप्लीट केली आहे, पण तुम्हाला 1 दिवस आहे. तुम्ही आज उद्यामध्ये कन्फर्म करा, आणि विषय बदलायचा तर तो उद्या बदलून टाकू आपण मग. ठीक आहे. हो हो चालेल. हा हा, साळुंके सर. सर, मुलांनी कुठला विषय घेतलाय? मुलांनी कुठला विषय घेतला? दिवाळीला तुम्ही प्राण्यांना कसं वाटतं? आणखी आमच्या गावामध्ये झाडे नसतील तर हा, कशाचा सण पंथीचा प्रवास. बरोबर आहे, बरोबर आहे. तर मग आता आणि विद्यार्थ्यांनी लिहायला सुरुवात केली का? हा, लिहायला सुरुवात केली मग. हा, तर त्याच्या संदर्भात म्हणजे विद्यार्थ्यांकडूनच, विद्यार्थ्यांच्या वतीनेच मी प्रश्न विचारतो ओमतेजला. ओमतेज, हो सर. हा, म्हणजे आता लिखाण कसं करायचं एकदा तुम्हाला तुम्हाला सांगता येईल का? काय होतं, बऱ्याचदा कथानक लिहिणं आणि निबंध लिहिणं यामध्ये थोडा फरक आहे, बरोबर आहे? तर हो तो बरोबर आहे. तो फरक यांना लक्षात आला पाहिजे, की तुम्ही लिहिताना प्रसंगानुरूप म्हणजे काहीतरी सलग लिहिलं, मग सीन्स मध्ये तुम्ही ब्रेकडाऊन कसं केलं, असं 2-3 गोष्टी मिळून एकत्र सांगा ना. पहिलं म्हणजे मी सांगू इच्छितो की आपण जो म्हणजे तुमच्याकडून सौरभ सर म्हणजे स्क्रॅच कडून आपल्याला जे विषय पाठवले जातात ते आपण
कुठचा विषय निवडतो ते आपण आधी पहिल्यांदा फायनल करायचं आहे. आणि त्यानंतर त्या विषयाची पूर्ण आपण माहिती, मग ती इंटरनेट असू दे किंवा पुस्तकं वगैरे असतील, तर त्यामधून पूर्ण माहिती आपण एका पेजवरती लिहून घ्यायची आहे. आणि त्यानंतर तुमच्याकडे प्रोजेक्ट करण्यासाठी 3 टाइप्स असतात. त्यामध्ये स्टोरी, अॅनिमेशन किंवा ऍप्लिकेशन. तर मग त्यामध्ये तुम्ही काय करणार आहात? जर तुम्ही स्टोरी करत असाल तर तुम्हाला पात्र निवडावी लागतील. तर मग तुम्हाला पहिलंच ठरवायचं आहे की आपल्याला अॅनिमेशन करून प्रोजेक्ट सादर करायचा आहे की ऍप्लिकेशन. कारण की स्टोरी जर तुम्ही म्हटली तर त्या स्टोरीमध्ये तुम्हाला काय दाखवायचं असेल, तर आता तुम्हाला जो आम्ही स्थानिक देवतेचा उत्सव हा प्रोजेक्ट तुम्हाला आम्ही दाखवला होता. तर त्यामध्ये स्थानिक देवतेचा उत्सव म्हटल्यावरती गणपती देव आम्ही दाखवले. त्याच प्रकारे अजून देखील आराध्य दैवत आहेत, त्यांची देखील आम्ही पूजा दाखवू शकतो. पण तेच तुम्ही जर पहिल्या पहिल्या दिवशी ठरवलं की आपल्याला प्रोजेक्ट जो अंतिम करायचा आहे, तर तो अशा प्रकारे असेल, तर तुम्ही त्यानुसार कोडिंग म्हणजे लेखन जे आहे ते करायचं आहे. आणि त्यामध्ये तुमचा नंतर बदल काही जो असेल तर तुम्ही करू शकता. परंतु तुमच्या जो तुम्ही रायटिंग जे करणार आहात ते फायनल असलं पाहिजे. आणि प्रथम म्हणजे जो विषय तुम्ही निवडाल त्याचे आंतरजाल म्हणजे इंटरनेट किंवा जी काही पुस्तकं असतील त्यातून मेन मेन जे पॉइंट्स आहेत, मुद्दे, ते तुम्ही हायलाइट्स करून लिहून घ्यायचे आहे. आणि त्यानंतर तुम्ही ती स्टोरी म्हणजे लिहून काढू शकता व त्यामध्ये पात्र जे असतील, कॅरेक्टर्स, ती देखील तुम्ही देऊ शकता. आणि हे सर्व झाल्यानंतर त्या स्टोरीला, प्रत्येक प्रसंगाला बॅकड्रॉप लावायचे आहे, ते कोणते असतील ते नंतर तुम्ही फाइंड आउट करू शकता. आता तुम्ही जसं म्हणालात की स्टोरी बनवायची आहे, तर पहिले तुम्ही स्टोरी ठरल्यानंतर तुम्ही म्हणालात तसं आपण सीन्स ठरवले, पात्र ठरले. मग आता त्या सीनसाठी आणि पात्रांसाठी जे कॅरेक्टर लागतात ते कुठून घेतले तुम्ही? म्हणजे गुगलवरनं घेतलं की किंवा चॅट जीपीटी वापरून घेतलं, त्याच्याबद्दल सांगता येईल तुम्हाला? हॅलो, यांचं नेटवर्क गेलं वाटतं. रामगड विद्यालय, ओमतेज. हम्म. तुमचा आवाज येत नाहीये, मला वाटतं कट सर झालाय. जरा नेटवर्क इश्यू होता. हा हा, माझा प्रश्न ऐकू आला तुम्हाला? नाही सर, हा, प्लीज एकदा परत सांगू शकता? हो हो. सॉरी सर. मी म्हणत होतो, आपली स्क्रिप्ट एकदा ठरली, पात्र ठरले, हो आणि मग आपण ते कथानक पुढे कसं सरकवायचं त्याच्यासाठी वेगवेगळे सीन, दृश्य ठरवले, बरोबर आहे? हो, बरोबर आहे. त्या दृश्यांसाठी जे कॅरेक्टर स्प्राईट लागतील, जे मागचं बॅकड्रॉप लागेल, आणि जे आवाज लागतील, साऊंड्स लागतील, ते तुम्ही कुठनं घेतले? आणि तुम्ही कसली मदत घेतली? गुगल घेतलं, चॅट जीपीटी घेतलं? त्याच्याबद्दलही माहिती सांगा. आम्ही आता जो स्थानिक देवीचा उत्सव केला होता, तर त्यामध्ये जे कॅरेक्टर्स वापरले होते ते गुगल वरून आम्ही घेतले होते. म्हणजे शटर क्लॉक म्हणून एक वेबसाईट आहे, तर त्यावरून आपण ती कॅरेक्टर्स इझिली मिळवू शकतो. आणि ती कॅरेक्टर्स घेऊन आपण ती कटआउट करून त्याचा वापर प्रोजेक्टमध्ये करायचा आहे. आणि जर सर आवाज येतोय, ऐकू येतोय? हा, हॅलो. येतोय. येतो येतो क्लिअर. हा, तर मग ती कॅरेक्टर्स कटआउट केल्यानंतर आपण ती म्हणजे वापरू शकतो. स्क्रॅच मध्ये अपलोड करायची आहेत, त्यानंतर ती वापरू शकतो. त्याचबरोबर जे बॅकग्राऊंड आमच्या ज्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही पाहताय ते देखील आम्ही काही बॅकड्रॉप्स जे आहेत ते स्वतः आम्ही तयार केले आहेत. आणि त्यानंतर उर्वरित जे बॅकड्रॉप्स आहेत ते आम्ही गुगलवरून डाउनलोड केले आणि त्यानंतर या स्क्रॅच प्रोजेक्टमध्ये अपलोड केलेले आहेत. आणि काही जे कॅरेक्टर्स आहेत ती स्क्रॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतातच, तर त्यामध्ये जरा मॉडिफाय करून आम्ही ती वापरात आणली. वेबसाईटचं त्या नाव कोणतं म्हटलं? शटर क्लॉक म्हणून सर वेबसाईट आहे बघा. क्लॉक. हो. सर, दुसरं मला एक सजेस्ट करायचं होतं की तुम्ही चॅट जीपीटीची मदत घेऊ शकता, पण चॅट जीपीटीची मदत घेताना फक्त एक लक्षात ठेवा, तुम्हाला सांगायला लागेल की आम्हाला स्प्राईट हवं आहे. म्हणजे काय होतं, हातापायाची मुवमेंट करण्यासाठी त्याला हात आणि पाय वेगळे वेगळे येतात. जर अखंड तुम्ही एक कार्टून घेतलं तर त्याची मुवमेंट तुम्ही करू शकत नाही. दुसरं, एडिटर कसं वापरलं मला सांगा ओमतेज तुम्ही. आपला स्क्रॅचचं जे एडिटर आहे त्या एडिटरमुळे हा. म्हणजे
स्प्राईटची जी मुवमेंट आहे, कॉस्ट्युम हो. कसे बदलले स्प्राईटचे ते एकदा थोडक्यात सांगा आम्हाला. कॉस्ट्युम म्हणजे पहिल्यांदा आपण आता जर गुगल वरून जर आपण कुठचा जर फोटो घेतला असेल, तर मग तो फोटो तुम्ही सर आता आता बोललात की त्याची हातापायाची मुवमेंट करता आली पाहिजे. कारण की जर प्लेन बॅकग्राऊंड जर पाठी असेल तर तुम्ही ती मुवमेंट कराल, पण ती करताना तुम्हाला अवघड जाईल आणि ती बरोबर शो होणार नाही. तर स्केच मध्ये आल्यानंतर आम्ही कमीत कमी 5 ते 6 स्लाइड्स एका कॅरेक्टरचे करतो. कारण की काय होतं सर, स्क्रॅच मध्ये प्रोजेक्ट केल्यानंतर जास्त जर मोठा प्रोजेक्ट असेल आणि कोडिंग जर जास्त असेल तर त्याची जी हालचाल आहे ती बदलू शकते. त्यामुळे आम्ही आधीच 4 ते 5 स्लाइड करून घेतो. जर नमस्कार करायचा असेल तर मग तो आम्ही एडिट करतो. म्हणजे त्या कॉस्ट्युम मध्ये आपण गेलो की एडिटर म्हणून ऑप्शन येतो. तर त्यामध्ये आपल्याला जरा वेळ लागतो सर, पण अशा प्रकारे म्हणजे आपण ते हा नमस्कार असेल किंवा हाय हॅलो जर करायचं असेल तर ती हालचाल करू शकतो. त्याचबरोबर आपण आधीच कॉस्ट्युम मध्ये म्हणजे स्क्रॅच मध्ये जी कॅरेक्टर असतात त्या जागी आपण ती कॅरेक्टर आपण जी गुगलवरून डाउनलोड केलेली असतील तर ती तिथे वापरू शकतो. आणि त्या एखाद्या पार्टला आपण ते जोडू शकतो. म्हणजे ते सहज होतं सर. म्हणजे जर तुम्ही गुगलवरून जर कुठचाही फोटो जर घेतला डाउनलोड करून आणि तो जर तुम्ही मुवमेंट करायला गेलात तर सर्वप्रथम म्हणजे पहिल्यांदा जर तुम्हाला अवघड जाईल. पण तो आधी जे कॉस्ट्युम आपल्याला रेडी असतात त्यांच्या आधारे जर तुम्ही तो कॉस्ट्युम जर तयार केला तर तुम्हाला सोप्या पद्धतीने करता येईल. मग हे आता कॉस्ट्युम थँक्यू सर. हँडलिंगचं तुमच्या चौघांपैकी कॉस्ट्युम हँडलिंग कोण करत होता? आपण वाट बघूयात. यांच्याकडे फ्लक्च्युएशन होत आहे, रेंज कमी जास्त होतीये. हा, ओमतेज म्यूट आहे तुमचं. हा. हा सर बोला. हा, कॉस्ट्युम डिझायनिंगचं काम कोण बघत होतं तुमच्या चौघांपैकी? कॉस्ट्युम डिझायनिंगचं काम सर गंधर्व गावकर बघत होता. अच्छा, ते पाहू गंधर्व शकतो. बघ. बर बर. आणि मग तू तू काय बघत होतास आणि बाकी तुझे 2 टीममेट काय बघत होते ते सांग एकदा सगळ्यांना. तर त्या प्रत्येक जण आमची म्हणजे माहिती सांगतो सर. हा. म्हणजे कथा म्हणजे आम्ही आता लुडो प्रोजेक्ट केला होता. तर मग तो लुडो प्रोजेक्ट करण्यासाठी प्रथम सरफेस जो असतो तर त्यामध्ये काय काय ऑप्शन्स असतील तर हम्म, ते बघण्याचं काम माझ्याकडे होतं. आणि पूर्ण स्टोरीचा किंवा त्या प्रोजेक्टचा रूपरेषा कशी असेल हम्म, ते बघण्याचं काम माझ्याकडे होतं. त्याचबरोबर त्या लुडो गेम मध्ये जे काही स्प्राईट्स लागतील किंवा कॉस्ट्युम डिझाईनचं काम आहे ते गंधर्व गावकर बघत होता. हम्म, आणि त्याबरोबर साऊंड जे वगैरे द्यायचे होते हम्म, ते तन्मय परब म्हणून सर आहे आमच्या हम्म, क्लासमेट, तर तो हम्म, पाहत होता. हम्म, आणि त्याचबरोबर ओव्हरऑल जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये काही चुका असतील तर ते पाहण्याचं काम अदिती घाडीगावकर म्हणजे मेंबर आहेत तर ते बघत होते. त्या दोन तन्मय परब आणि अदिती घाडीगावकर जरा येऊ शकले नाही मीटिंगला. हम्म, पण आता दुसरा जो प्रोजेक्ट केला होता सिनियर, हम्म, त्यासाठी आम्ही विश्वजित जिकंबडे आणि जानू गाडीगावकर यांनी देखील काम केलं होतं. हम्म. अच्छा, ओके. मी पुन्हा एकदा सगळ्या शाळांना रिक्वेस्ट करतो, तुम्हाला प्रश्न असतील तर प्लीज विचारा. बऱ्यापैकी आपण विषय उघडलेला आहे सगळ्यांसमोर. तुम्हाला प्रोजेक्ट कुठून सुरुवात करायची, कसं करायचं, काहीही प्रश्न असेल तर विचारा. साळुंके सर, काही विद्यार्थ्यांना प्रश्न आहे का? काय प्रश्न करे समजलं का? नाहीच. ओके ओके. आपले आदर्श विद्यालय जयपूर, विरकर सर. समजले सर. अच्छा, काही प्रश्न नाही बाळा तुम्हाला? सर प्रोजेक्ट किती मिनिटाचं पाहिजे? हा. कोण विचारतं प्रश्न एकदा फक्त सांगा मला. जयपूर. हा, जयपूर. प्रोजेक्ट हे बघा, प्रोजेक्ट आहे ना, प्रोजेक्ट साधारण जर ज्युनियर गटाचं असेल ना तर 3 ते 5 मिनिटाचा पाहिजे. 3 मिनिटं कमीत कमी हा पाहिजे. जुनियर. हा. आणि सिनियर असेल किंवा सुपर सिनियर असेल तर 5 मिनिटापर्यंत तो पाहिजे. आणि सिनियर. आवाज ड्रॉप झाला, पुन्हा एकदा विचार. आणि एकदा सिनियरचा असेल तर 5 मिनिटापर्यंत. 5 मिनिटं कमीत कमी पाहिजे. ठीक आहे. ओके. अ, हा. गाडे सर, मळेगाव हायस्कूल.
येस सर, ती वेबसाईटचं नाव काय आहे? शटर क्लॉक. शटर क्लॉक आहे. तुम्ही चॅट जीपीटी किंवा जेमिनीवरनं सुद्धा तुमचा स्प्राईट घेऊ शकता, पण त्याच्यासाठी पहिले तुम्हाला व्यवस्थित तुमचं स्क्रिप्ट रेडी पाहिजे. स्क्रिप्ट तयार असेल तर तुम्हाला त्या पद्धतीने इनपुट द्यायला लागेल आणि फक्त कार्टूनचा भाग तेवढा घ्यायचा आहे. ठीक आहे. आणि तुम्ही वेबसाईटचं नाव लिहिलंय सगळ्यांनी? नसेल तर विश्वजित, सॉरी, हो ओमतेज, सर. लिहिलं सर. लिहिलं ना? हां. ओके ओके. सॉरी. तर आणखी काय प्रश्न असेल तर प्लीज विचारा. सर, प्रोजेक्ट कधीपर्यंत सेंड करायचा आहे? प्रोजेक्ट 21 जानेवारी. किती मिनिटाचा हवा आहे? तुमचा सिनियर असेल ना, सिनियर ग्रुपचा असेल तुमचा, बरोबर आहे? हो. 5 मिनिटं, कमीत कमी 5 मिनिटं. ओके. ठीक आहे. हां. तुमचा काय विषय आहे बाळा? मधमाशी व तिचे पर्यावरणातील महत्व. खूप छान, चांगला विषय निवडला. काही माहिती लागली ना स्क्रिप्ट बनवण्यासाठीची, जसं आता ओमतेज म्हणाला. ओमतेज, एकदा एकदा मला सांग की समजा पर्यावरणाचा हे मधमाशीचा विषय आहे, तर तू कसं शोधलं असतं? कुठली माहिती नेटवरनी घेतली असती आणि कुठली तू स्क्रिप्टला जोडून प्रयत्न केला असता? तू कशी प्रोसेस अ, फॉलो केली असती एकदा सांग, म्हणजे सगळ्यांना अजून लक्षात येईल. मधमाशीचे पर्याय म्हणजे सर मला विषय फक्त एकदा रिपीट करा. मधमाशीचे पर्यावरणातील महत्त्व. मधमाशींची जी संख्या खूप झपाट्याने कमी होते ना, तर पर्यावरणाचे महत्त्व, असा विषय मधमाशीचे. सर्वप्रथम मी मधमाशींचे म्हणजे पर्यावरणातील जे महत्व आहे ते कशा प्रकारे कमी होत आहे किंवा त्यांची संख्या कशी प्रकारे कमी होत आहे ते मी आधी फाइंड आउट करेन. कारण की आपण पण जो प्रोजेक्ट करणार आहोत तर त्यामधील मेन जो गाभा आहे तो आपल्याला समजणं महत्वाचं आहे. आणि त्यानंतर मी प्रोजेक्ट ॲनिमेशनवर दाखवायचं आहे, स्टोरी तयार करायची आहे ते ठरवेन. मग त्यानंतर मी असं पण करू शकतो की एक गाव आहे आणि त्या गावामध्ये फॅक्टरी अशी आता येत आहे, म्हणजे मधमाशींचे म्हणजे मधमाशी आता कमी होत आहेत, तर त्याचं म्हणजे फॅक्टरीमध्ये त्यांचं काही म्हणजे उत्पादन घेत असतील किंवा अशा प्रकारे मी आधी पहिल्यांदा पार्श्वभूमी तयार करेन. आणि त्यानंतर मधमाशी आहे म्हणजे जी पर्यावरणासाठी महत्वाचा घटक मानला जातो. कारण की मधमाशी जे मध बनवते त्या प्रकारचे मध आपण अजून मानव त्या प्रकारचे मध बनवू शकत नाहीये. त्याची जी मधमाशीची कला आहे तर ती मी सेंटर ऑफ व्ह्यू म्हणजे त्याचा मी आधी विचार करेन आणि त्यानंतर प्रोजेक्टमध्ये पाऊल उचलेन. म्हणजे जर मी स्टोरी बनवत असेल तर एक गाव दाखवू शकतो किंवा शहर दाखवू शकतो किंवा आपण असं देखील दाखवू शकतो की मधमाशी आहे ती स्वतः आपली आत्मकथा सांगते आहे किंवा मधमाशी बोलते आहे असं आपण दाखवू शकतो. आणि एक मुलगा असेल किंवा एक मनुष्य असेल की त्याच्याशी ती संवाद साधू शकते असं देखील मी काल्पनिक स्टोरी तयार करू शकतो. कारण की तुम्ही जो आता सर विषय सांगितला त्यावरून मला एक गोष्ट लक्षात आली की या विषयामुळे आपल्याला मधमाशींची जी संख्या कमी होत आहे त्यावरती फोकस करायचा आणि जनजागृती करायची आहे. तर मग त्याद्वारे मी विचार करेन. पण सर्वप्रथम आता चॅट जीपीटी आणि जेमिनाय सारखी AI आपल्याला पाहायला मिळतात, तर त्यांचा वापर करून आपण सहजरित्या माहिती गोळा करू शकतो आणि त्यानंतर आपण स्टोरी किंवा अॅनिमेशन बनवू शकतो. अच्छा, व्हेरी गुड. अगदी बरोबर आहे. तर ओमतेजने अगदी व्यवस्थित सांगितलं थँक्यू सर. वेगवेगळ्या पद्धतीने आपण या स्क्रिप्टला कसा अप्रोच करू शकतो. तर आतापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षात आलं असेल की तुम्हाला अक्षरशः स्वतःचा एक छोटा पिक्चरच बनवायचा आहे, एक कार्टून किंवा ॲनिमेशन बनवायचं आहे. त्याच्यासाठी तुम्हाला विषयाच्या अनुरूप कथानक बनवायला लागेल. कथानक जसं बनेल त्याच्यामधले पात्र ठरवायला लागतील आणि त्या पात्रांसाठी मग संवाद लिहायला लागतील. त्या एकदा संवाद ठरले की त्याच्यानंतर मग तुम्हाला साऊंड रेकॉर्ड करायला लागेल. हां, हे साऊंड रेकॉर्डिंगचं एकदा सांगू शकतो ओमतेज. स्क्रिप्ट लिहिल्यानंतर साऊंड रेकॉर्डिंग तुम्ही कशा पद्धतीने करता?
साऊंड रेकॉर्ड करताना आपण पहिली खात्री करून घ्यायची आहे की आपण कोणत्या स्प्राईट मध्ये किंवा कोणत्या बॅकड्रॉप मध्ये साऊंड रेकॉर्ड करतोय. कारण की बहुतेक वेळा आम्ही हा प्रॉब्लेम फेस केला आहे की चुकून घाई गडबडीमध्ये साऊंड रेकॉर्ड पहिल्या स्प्राईट मध्ये करायचा असेल तर तो दुसऱ्या स्प्राईट मध्ये रेकॉर्ड झालेला आहे. आणि त्यानंतर जर तो साऊंड जास्त सेकंदाचा असेल, 1 मिनिटाचा असेल किंवा 30 सेकंदाचा जर असेल, 1 मिनिटाचा असेल, तर मग तो साऊंड परत रेकॉर्ड करण्यासाठी आपल्याला वेळ त्यामध्ये जातो. त्यामध्ये आपण वेगळं कोडिंग देखील करू शकतो. तर मग साऊंड रेकॉर्ड करताना आपल्याला ती काळजी घ्यायची आहे. आणि आपण साऊंड कशामध्ये, लॅपटॉपमध्ये जर आता रेकॉर्डिंग करत असू तर आजूबाजूचा आवाज जो आहे तो कमी असला पाहिजे. कारण की अशा म्हणजे आम्ही एक प्रोजेक्ट बनवला होता सर, त्यामध्ये साऊंड रेकॉर्डिंग झालं आणि त्यानंतर आम्ही जे कमांड्स मध्ये त्या साऊंडचा वापर केला, त्यानंतर आम्ही जे साऊंड ऐकला तेव्हा आमच्या लक्षात आलं की तो जो आम्ही साऊंड रेकॉर्ड केला होता त्याच्यामध्ये आजूबाजूचा म्हणजे आता शाळेमध्ये आम्ही प्रोजेक्ट करतो, तर शाळेतील मुलांचा बोलण्याचा आवाज किंवा बेल वाजते त्याचा आवाज रेकॉर्ड झालेला होता. मग ते आम्हाला साऊंड परत रेकॉर्ड करावे लागले. त्याचबरोबर साऊंड रेकॉर्ड करताना आपण ज्यावेळी साऊंड रेकॉर्ड करतो तेव्हा त्याची पहिली जी ओळ असते ती आपण त्या साऊंडच्या नावाला देऊ शकतो. म्हणजे आपल्याला जेव्हा आपण तो साऊंड कमांड्सला लावत असतो तेव्हा आपल्याला समजेल की हा साऊंड जो आहे, हा डायलॉग जो आहे तो किती नंबरला आहे. त्याचबरोबर बॅकड्रॉपला आपण जेव्हा साऊंड लावत असतो बॅकग्राऊंड म्युझिक सारखा, तेव्हा आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपण तो बॅकड्रॉप मध्येच जो साऊंड आहे तो रेकॉर्ड करतोय. तो चुकूनही जर स्प्राईट मध्ये जर रेकॉर्ड झाला तर आपल्याला परत तो साऊंड जो आहे तो रेकॉर्ड करावा लागतो. या काही बाबी ज्या आहेत त्या आपण प्रोजेक्ट करताना लक्षात घ्यायचे आहे. आणि त्यासाठीच आपण पहिल्यांदा स्टोरीचे जे अॅनिमेशन्स आहेत किंवा बॅकड्रॉप किंवा जे काही स्प्राईट आहेत त्यांची कमांड्स आपण पूर्ण करून घ्यायचे आहे. आणि त्यानंतरच आपण साऊंडची जी कमांड आहे ती वापरायची आहे. धन्यवाद. एकदम छान सांगितलं. एकदम छान सांगितलंय. ओके. कुणाला प्रश्न आहे अजून? हात वर करा. काही प्रश्न असतील तर प्लीज विचारा. आजचं सेशन तेवढ्याचसाठी आहे. काही प्रश्न नसतील तर मग आपण यांचा जो प्रोजेक्ट आहे ज्याला पहिलं बक्षीस मिळालं तो प्रोजेक्ट बघूयात आणि आजचं हे जे सत्र आहे ते पूर्ण करूयात. वैराग हायस्कूल, काही प्रश्न आहे तुम्हाला? सर अजून एकदा वर्कबुक दाखवू शकता का तुम्ही? वर्कबुकचं मी ना आपल्या ग्रुपवरती सगळ्यांना शेअर करून देईल वर्कबुक. तर ते हा. ते वर्कबुक आहे ना ते तुम्ही बघूनच घ्या, डाउनलोड करून घ्या आणि तुमच्या जवळ ठेवा. त्याच्यासोबत मी एक रिकामा हे पाठवेल तुम्हाला, ब्लँक पीडीएफ पाठवतो. तर तुम्हाला हा. तशा पद्धतीने वर्कबुक तुमच्यासाठी तयार करायचं आहे. ठीक आहे? हा ठीक आहे. हा, वर्कबुक आपल्या ग्रुपवरती शेअर करेल. आपल्या सरांकडनं तुम्ही ते घेऊन घ्या आणि डाउनलोड करून घ्या. म्हणजे हो. प्रिंटिंगच करून घ्या ते, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. हा. थँक्यू. ओके. आणखी काही प्रश्न आहे कुणाला? तर ठीक आहे, मी गृहीत धरतो प्रश्न नाही आहे. उद्या चिलेवाडी शाळेची विद्यार्थी श्रेयशी, तिचा जो प्रोजेक्ट आहे शहीद भगतसिंग यांची कथा त्यांनी दाखवलेली आहे तिने आणि त्यांच्या टीमने, आणि खूप सुंदर प्रोजेक्ट केलेला आहे. आपण त्याच्याबद्दल उद्या बघूयात. आणि असंच आपल्याला थोडक्यात करायचं आहे. आपल्याला इतर वेळ तुम्हाला तुमच्या सगळ्या शाळांना तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या प्रोजेक्टला तयारीसाठी म्हणून वेळ मिळावा म्हणून आपण हे छोटे छोटे सेशन ठेवलेले आहेत. ठीक आहे? तर उद्या सुद्धा तुम्ही सगळ्यांनी या आणि श्रेयसीने आणि तिच्या टीमने ज्या पद्धतीने तो प्रोजेक्ट केलाय ते बघूयात. ठीक आहे? आता शेवटच्या भागाकडे येऊयात. तर ओमतेज आणि तुमची टीम, तुम्ही एकदा आम्हाला तुमचा तो जो प्रोजेक्ट आहे तो दाखवाल प्लीज. ड्रॉप झाले का काय? ओके, फ्लक्च्युएशन आहे. आलेत. हां, ओमतेज. हॅलो, आवाज येतोय ओमतेज? हो सर, येतोय. हं. स्क्रीन शेअर करू शकतो. हां, स्क्रीन शेअर करा आणि तुमचा प्रोजेक्ट दाखवा सगळ्यांना. ओके सर. नको दाखव. ते काय करू आणि आपण कट करून टाक.
तर प्रोजेक्ट दिसतोय. हॅलो सर. दिसतोय दिसतोय. येस. वेलकम. शाळेचे नाव प्रगत विद्या मंदिर, रामगड, तालुका मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग. प्रोजेक्टचे नाव लुडोमिनी, गटाचे नाव निकोला टेस्ला. सहभागी विद्यार्थ्यांची नावे: 1. कुमार कुंतेज उल्हास सारे. 2. कुमार गंधर्व उत्तम गावकर. 3. कुमार तन्मय बाबू परब. 4. कुमारी अदिती अजित गाडे. तुमचा आवाज येत नाहीये. ओमतेज, तुमचा माईक चालू करा कदाचित, त्याने आवाज येईल. हा. तर तुम्ही पाहू शकता. हा. म्हणजे आपण जेव्हा डायस आहे त्यावरती टॅप करतो तेव्हा तो फिरतो आणि त्यानंतर तुम्ही बाजूला ब्लॉक आहे केशरी कलरचा, ऑरेंज कलरचा ब्लॉक आहे, त्यामध्ये तुम्हाला कोणत्या कलर म्हणजे ब्लॉकची पाळी आहे ती तुम्हाला म्हणजे दिसते आहे. आणि त्यावरती आता तुम्ही 6 पडले आहेत आणि ग्रीन दिसतंय. म्हणजे आपल्याला जो ग्रीन आहे त्या पावरती टच केल्यानंतर ती संख्या जी आहे ती बाहेर येईल. हे बघा तर अशा प्रकारे म्हणजे ज्याची पाळी असेल ज्या कलरची किंवा ज्या ब्लॉकची तो आपल्याला या कोपऱ्यामध्ये शो होत आहे, तुम्ही पाहू शकता. आता जर रेडची पाळी आहे 6 पडली आहेत त्यावेळी ह्याची संख्या आहे ती बाहेर पडेल, तुम्ही पाहू शकता. हे बघा सर, ज्या डायस मध्ये जेवढी संख्या येईल मग ती 3 असू दे किंवा 2 तर ती पुढे चालू शकेल. आणि हा जो असा गेम आहे तो पूर्ण आपल्याला म्हणजे शेवटपर्यंत चालू राहील. आणि जो विनर होईल त्यावेळी त्याचं नाव येईल त्या ब्लॉकचं रेड आणि तो विनर असा घोषित केला जाईल. असा पूर्ण सर आमचा प्रोजेक्ट आहे. आणि या प्रोजेक्टचं म्हणजे आम्ही कोडिंग केलं होतं, तुम्ही पाहू शकता. एकूण स्प्राईट वगैरे आम्ही जे वापरले होते ते सर्वांची इथे कोडिंग आहे प्रत्येकाचं. हे आता डायसचे कोडिंग आहे, तुम्हाला मी शॉर्ट मध्ये दाखवतो. आणि हे जे आहे ते बॅकड्रॉपचं कोडिंग आहे, तुम्ही पाहू शकता. आणि अशा प्रकारे आम्ही प्रत्येक स्प्राईटचं कोडिंग करत गेलो होतो, तुम्ही पाहू शकता. हे सर जेवढं कोडिंग तुम्हाला दिसतंय ज्या ब्लॉक्स दिसत आहेत हे सर्व ब्लॉक्स प्रत्येक स्प्राईट मध्ये आहेत. तेव्हाच ही जी संख्या आहे ती रन होते आणि आपल्याला ज्या प्रकारे गेम तयार करायचा आहे त्या प्रकारे होतो. आणि हा सर पूर्ण क्रिटिकल गेम जो होता तो पूर्ण करण्यासाठी आम्हाला 19 दिवसांचा कालावधी लागला. मग त्यामध्ये
शेवटचे जे 4 दिवस होते तर ते आमच्या ज्या चुका होत्या त्या फाइंड आउट करण्यासाठीच आम्हाला लागले आणि त्यानंतर आम्ही हा सक्सेसफुली प्रोजेक्ट पूर्ण करू शकतो. थँक्यू सर. खूपच छान. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवूयात ओमतेज आणि रामगड हायस्कूलच्या टीमसाठी. खूप छान तुम्ही प्रेझेंटेशन दिलंय आणि खूप छान पद्धतीने सगळ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलंय. आता माझी इच्छा आहे की आपल्या जेवढ्या शाळा बघतायत पुढच्या वेळी तुम्ही मार्गदर्शन करायचं विद्यार्थ्यांना, जे नवीन शाळा येतील ना, सगळ्यांनी छान प्रोजेक्ट्स करायचे. आणि मग माझी इच्छा आहे की देववाडी, त्यानंतर जयपूर, वैराग, मळेगाव, चिलेवाडीचं तर उद्या आहेच, उद्या प्रेझेंटेशन. तुम्ही विद्यार्थ्यांनी पुढे येऊन जसं ओमतेज आणि यांनी प्रोजेक्टबद्दल सांगितलं तसं तुम्ही माहिती सांगावी. पण त्याच्यासाठी तुम्हाला त्यांच्यासारखं शिस्तबद्ध पद्धतीने प्रोजेक्ट बनवायला लागेल. ते वर्कबुक जे आपण शेअर करू ते वर्कबुक रोजच्या रोज त्याच्यात तेवढं काम झालं पाहिजे. आणि काही अडचण असली तर तुम्ही मला विचारा, आपण बाकी शिक्षकांना विचारू. आपण तुम्हाला काहीही अडचण असली, काही प्रॉब्लेम असला त्याचं सोल्युशन काढूयात. ठीक आहे. रोजच्या रोज तुमचं काम झालं पाहिजे. हॅलो ठीक आहे. सर, हा, बोल बोल. हा, बोल मला बा. एक डाऊट प्रोजेक्ट बद्दल. काय म्हटलं? मला एक डाऊट होता ह्या प्रोजेक्ट बद्दल, म्हणजे काय हा विचारायचं होतं. हा हा, विचार ना, विचार ना. पहिल्यांदा प्रोजेक्ट स्टार्ट होताना त्यांनी असं 2 डायस पडताना दाखवले, ते हा, कसं दाखवलं? ओमतेज सांग. अ, ते आता मी जे डायस आम्ही पडताना जे दाखवल्यात रोटेटिंग होताना त्यामध्ये तुम्ही एक नोटीस गोष्ट केली असेल की 2 सेकंद झाल्यानंतर ते जे डायस आहेत ते थोडेसे मूव्ह होतात. तर मग ती प्रोसेसच करण्यासाठी आम्हाला पूर्ण म्हणजे 4 सेकंद म्हणजे सॉरी 4 दिवस लागलेत. कारण की त्या स्लाइडची प्रत्येक आम्ही जे म्हणजे तुम्हाला सर समजत असेल स्लाइड जी आहेत ती प्रत्येक स्लाइड आम्ही जी तयार करत गेलो ती आमच्या अशा 356 स्लाइड्स तयार झाल्या होत्या. आणि त्यानंतर ती जो पूर्ण 2 सेकंदाचा जो म्हणजे व्हिडिओ आहे तो एवढा पडताना डायस तो पूर्ण झाला. समजलं सर. मग ओमतेज, ह्या 300 स्लाइड तुम्ही बॅकड्रॉप मध्ये हे केलं, अपलोड केलं का सगळ्या? हो सर, हो बॅकड्रॉप मध्ये आम्ही तयार केलेल्या. म्हणजे अच्छा. सर जास्त वेळ लागणार होता पण ते कमीत कमी आम्ही तेवढ्यावरती म्हणजे केलं आणि ते पूर्ण रोटेटिंग केलंय. म्हणजे व्हिडिओचा आम्ही छोटासा असा पार्ट दाखवण्याचा प्रयत्न केला. बर बर, ओके ओके, ओके, थँक्यू सर. छान. अजून कोणाला काही प्रश्न आहे? सर, निबंध किती शब्दांचा पाहिजे? ज्युनियर गटासाठी 300 शब्दापर्यंत पाहिजे. आणि सिनियर? 500 शब्द, 500 ते 800 पर्यंत शब्द असले पाहिजेत. कोणत्या आणि पेपरावरती राहायचं, प्रोजेक्ट का ताव? काय म्हटलं, काय म्हटलं? निबंध कोणत्या पेपरावरती लिहायचा, प्रोजेक्टवरती का तावावरती? नाही नाही नाही, वही पेनाने लिहायचा. आणि पहिले पहिले तर तुमच्या शाळेत जेवढे विद्यार्थी आहेत सगळे सहभागी होऊ शकतात निबंध स्पर्धेमध्ये. स्क्रॅचेस पाहिजे असं नाही आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी निबंध लिहावेत. शिक्षकांनी त्या निबंधांपैकी सिनियर गटातनं पहिले टॉपचे 2 निबंध काढायचे आणि ज्युनियर गटातले टॉपचे 2 निबंध करायचे. तर प्रत्येक शाळेकडनं 4 निबंध अपेक्षित आहे. जर तुमचं फक्त हायस्कूल असेल किंवा फक्त मीडियम हायस्कूल असेल तर ज्युनियर गटाचे 2 पाठवा आणि सिनियर गटाचे 2 निबंध काढून पाठवा. आणि हे निबंध तुम्हाला वही पेनवरतीच लिहायचे आहेत, मराठीत लिहायचे आहेत. सिनियर गटासाठी 500 ते 800 शब्दांची मर्यादा आहे. ज्युनियर गटासाठी कमीत कमी 300, जास्तीत जास्त 500 शब्दांची मर्यादा आहे. ठीक आहे. आणि एकदा तुमचे निबंध सिलेक्ट झाले की मग तुमचे इंटरव्ह्यू होतील. आणि तुमचे इंटरव्ह्यू झाल्यानंतर त्यात शेवटच्या 10 मध्ये, पहिल्या 10 मध्ये जे विद्यार्थी असतील त्यांचा आपण 7 फेब्रुवारीला जो आपला स्क्रॅच डे असेल तेव्हा तुमचं पॅनल डिस्कशन ठेवूयात आपण. वादविवाद स्पर्धेमध्ये कसं आपण समोरासमोर मुद्दे खोडतो ना, हे पॅनल डिस्कशन असेल. याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःहून विषय शोधून विषयावर अभ्यास करून निबंध लिहिला असेल तर तुम्हाला छान सहज बोलता येईल. ठीक आहे. अजून काही डाऊट असेल तर ओके, विचारा. थँक्यू सर. ओके. निबंध स्पर्धेला सुरुवात करावी हा सगळ्या शाळांनी.
सगळ्यांना निबंध लिहायला सांगा. निबंध तुम्ही दररोज थोडा थोडा लिहिला किंवा एका दिवशी बसून लिहिला काही प्रॉब्लेम नाही. 20 जानेवारी शेवटची डेट आहे, तुम्हाला सबमिशन करायला लागेल 20 जानेवारीपर्यंत. त्याच्या आधी पण तुम्ही निबंध पाठवलेच चालतील. सुवाच्य अक्षरात वही पेन साध्या ब्लू पेननी कागदावरतीच लिहा, त्याचा फोटो काढून पाठवा मला, फायनल झालेले निबंध तुमचे. ठीक आहे. ओके. तर अजून काही प्रश्न आहेत कोणाला? चला, ओके, काय हरकत नाही. उद्या पुन्हा भेटूयात. उद्या चिलेवाडीची श्रेयसी आपल्या पुढे निबंध आपल्या पुढे तिचा प्रोजेक्ट एक्सप्लेन करणार आहे, सांगणार आहे त्यांनी कशी प्रोसेस फॉलो केली. ठीक आहे. उद्या 2:30 वाजता भेटूयात. रामगड हायस्कूल, पवार सर आणि आमचे विद्यार्थ्यांची टीम, ओमतेज आणि इतर विद्यार्थी, सगळ्यांचे खूप हो खूप सर. आभार. तुम्ही वेळ काढून आलात, मार्गदर्शन सर, केलं. तुमचे देखील आभार सर, कारण की तुम्ही आम्हाला ते प्रोजेक्ट सादरीकरणासाठी संधी दिली, त्याबद्दल देखील तुमचे आभार. त्याचबरोबर गुरुजी एज्युकेशन फाउंडेशनचे देखील आभार मानतो. थँक्यू सर. ओके, थँक्यू. चालेल, मोस्ट वेलकम. थँक्यू. ओके, उद्या भेटूयात. नमस्कार. हो सर, थँक्यू सर.